नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका छान चवदार आणि हलका स्नॅकच्या रेसिपीबद्दल बोलणार आहोत। महाराष्ट्रीयन भेल। भेल एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे जो खूपच चविष्ट, ताजं आणि मसालेदार असतो। चला तर मग पाहूया कसं बनवायचं आहे। तर रेसिपीकडे वळूया। सर्वात प्रथम मी एका बाउलमध्ये कुरमुरे घेतलेले आहेत। कुरमुरे जर तुम्हाला थोडेफार नरम वाटत असतील तर तुम्ही फ्राय पॅनमध्ये थोडेफार त्याला फ्राय करून घेऊ शकता। त्यानंतर तिखट डाळ, शेंगदाणे मी तेलामध्ये चांगले पहिला भाजून घेतलेले आहेत, ते देखील टाकलेत। बारीक शेव टाकलेली आहे। बारीक शेव माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती जी भेलमध्ये टाकतात, त्यामुळे मी टाकून घेतली आहे। तुम्हाला जर ती बारीक शेव मिळाली तर तुम्ही ती टाकू शकता। 2 बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या, हे जिन्नस सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतले। त्यानंतर मी गोड आंबट चटणी टाकून घेतलेली, खजूर चिंच याची चटणी थोडीशी ॲड करून घेतली। जास्त मी आंबट गोड केलेलं नाही, कारण की मुलांना तिखट लागतं खायला। ते देखील एकत्र करून घेतले। नंतरला मी पेरी पेरीचे चिप्स घेतलेले, ते मी यामध्ये बारीक तोडून ॲड करून घेतलेले। चिप्स व्यवस्थित बारीक करून झाल्याच्या नंतर मी अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतलेला। लिंबू पिळल्याने मस्तपैकी अशी आंबट अशी चव येते आणि आपली भेल देखील मस्त अशी लागते। त्यानंतर पुरीचे देखील मी बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले। हे सहज आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल मिळून जातं। त्यानंतर बारीक चिरलेली मी कोथिंबीर देखील यामध्ये ॲड करून घेतलेली। सर्व जिन्नस पुन्हा एकदा एकत्र करून घेतलेले। शेवटी आपल्याला 1-2 वस्तू टाकायच्या आहेत, त्या देखील शेवटी टाकायच्या आहेत। तर सर्व एकत्र करून घेतल्याच्या नंतर त्यानंतर मी 1 चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ ह्यामध्ये ॲड करून घेतलेले आहे। अजून भरपूर काही आपण ह्यामध्ये साहित्य देखील टाकू शकता। बटाटा, मटकी असे वेगवेगळे साहित्य यामध्ये ॲड करू शकता, पण बटाटा मुलं माझी खात नाही, त्यामुळे मी यामध्ये टाकलेलं नाही। सर्व एकत्र करून घेतलं। त्यानंतर मी शेवटी टाकलेलं आहे शेवटला मी कांदा आणि टॅमॅटोचा वापर केलेला आहे। टॅमॅटोनी भेल एकदम नरम पडून जाते, म्हणून मी हे 2 साहित्य लास्टला वापरणार आहे। तर अगोदर कांदा एक बारीक चिरून घेऊन ह्यामध्ये ॲड केलेला आहे आणि 1 टॅमॅटो बारीक चिरून मी यामध्ये टाकून मस्तपैकी सर्व भेल आता एकत्र करून घेते। सर्व भेल एकत्र करून घ्या। तर अशी ही झटपट रेसिपी घरच्या घरी मुलांना संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही पटकन बनवून देऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। तुमची महाराष्ट्रीयन भेल तयार आहे। आता तिला ताजा शेव किंवा चिप्स किंवा पुरी याच्याने तुम्ही सर्व करू शकता। भेल खूपच चवदार, मसालेदार आणि ताज्या चवीने भरलेली असेल। आशा आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। आनंद घ्या आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुम्हाला अजून काही मराठमोळ्या रेसिपी पाहायच्या असतील का, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। तर भेटूया आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त खा।
तर भेल देखील सर्व करून झालेली आहे. पुरीने याचं डेकोरेट करून मस्त अशी मिक्स भेल, महाराष्ट्रीयन भेल तयार झालेली आहे. तर नक्कीच कळवा आणि शेअर देखील करा. थँक्यू सो मच माझी ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.